नमस्कार मैत्रिणींनो. आम्ही एकविरेला पोचलो. रांगेत राहून दर्शन घेतलं. एवढी गर्दी असून सुद्धा दर्शन छान मिळालं आणि आम्ही बाहेर आलो. पाऊस खूप पडत होता, तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता, पावसात सुद्धा. तर हा बघा धो-धो पाऊस पडतोय कसा, हे बघा. त्याही उत्साहामध्ये आमच्या सगळ्या मैत्रिणींनी फेर धरला. हा बघा, आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावर खूप आनंद ओसांडून वाहत होता. खूप उत्साह होता त्यांना, का तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर आम्ही कळसाला नमस्कार करीत फोटो काढले. सिंगल काढले पहिले, नंतर सगळ्यांनी मिळून आणि या तर धबधबाच हातात घेत होत्या. बघा कसा फोटोची पोज दिली आहे. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. भूक लागली होती. व्हेज थाळी घेतली शनिवार असल्यामुळे आणि जेवण केलं आणि खोपोलीला निघालो. तर मठात गेलो, तिथेही गर्दी होतीच. मग तिथून सुद्धा रांगेत राहून दर्शन घेतलं. ते पण गगनगिरी महाराजांचं खूप छान दर्शन झालं. ॲक्च्युली हा परिसरच खूप छान आहे, एकदम शांततामय आणि प्रसन्न असा. तर दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि दुसरी मंदिरं फिरलो. इथे कधीही यावं. खाण्यापिण्याची सोय असते. प्रत्येक भाविकासाठी खाण्यापिण्याची सोय असते. बाहेर आलो आणि निघालो. हा बाहेरचा परिसर आहे मंदिराचा. माकड एवढा माणसातून सुद्धा, एवढ्या गर्दीतून सुद्धा खूप मस्त मजा घेत होते. हे बघा, सगळ्याकडे बघून बघून पळत होते. त्यानंतर आम्ही बाजूलाच असलेल्या शंकर मंदिरात आलो. खूप पुरातन मंदिर आहे. छान शांततामय वातावरण आहे. मन प्रसन्न झालं. तर शंकराचं दर्शन पण घेतलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. चला मग, आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब